नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीजे क्रेझी मॅथ या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यावरील दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणामधील सराव संच 1.3 यावर आपण चर्चा करणार आहोत। आणि मागील जे सराव संच आहे 1.2 1.3 अशी बरीचशे सराव संचावर आपण चर्चा केलेली आहे। त्याच्या व्हिडिओची लिंक सुद्धा खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। आणि जे कोणी नवीन विद्यार्थी असेल जे आपले व्हिडिओ पाहत असतील आणि त्यांनी आतापर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ठीक आहे, आता चला इथे आपण थोडंसं बोलणं कमी करू आणि आपल्या गणिताकडे वळू। पहा, प्रश्न पहिला काय आपल्याला एक काय दिलेलं आहे, एक निश्चयक दिलेला आहे। ठीक आहे, निश्चयक म्हणजे काय असते, हे जे सराव संच आहे 1.3 हे आपल्याला क्रेमर रूल्स, ठीक आहे, क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी सांगितलेलं आहे। ठीक आहे, आता पहा हे जे निश्चयक आहे याच्यात काय सांगितलेलं आहे, काय ब्रॅकेट दिलेले आहे आपल्याला, जे काय असते ते रिकामी ब्रॅकेट आहे ते आपल्याला भरायचे आहे। आता हे सोडवत असताना आपण काय करत असतो की हे 3 आणि हे 5 याच्यातला काय असा क्रॉस गुणाकार होत असते, या दोन्ही संख्येचा काय होतो, क्रॉस गुणाकार होतो। नंतर पहा हे 2 आणि हे 4 या दोन्हीचा सुद्धा काय क्रॉस गुणाकार होत असते। ठीक आहे, या दोन्हीचा क्रॉस गुणाकार करून त्यांची वजाबाकी करून हे सोडवत असतात। पहा मग आता इथे बघा, याला आपल्याला ऑलरेडी 3 इथे दिलेली आहे। आता या दोन्हीचा क्रॉस गुणाकार म्हणजे दुसरी संख्या काय येणार, इथे येणार 5। ठीक आहे, पहा मायनस इथे काय आपल्याला ऑलरेडी 4 दिलेला आहे, मग इथे ब्रॅकेट मध्ये काय होणार 2। ठीक आहे, हे दोन्ही ब्रॅकेट मध्ये आपल्याला इथे 5 आणि इथे 4। आता या दोन्हीचा गुणाकार काय होणार, 3 गुणिले 5 इथे किती होणार 15। ठीक आहे, आणि 2 गुणिले हे -2 सॉरी हे मायनस जशाला तसे, आणि 2 गुणिले 4 किती होणार 8 दिलेले आहेत। आता पहा 15 मधून 8 गेले इथे किती राहणार 7। ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे निश्चय सोडू शकतो। पण आता खाली सुद्धा दिलेले आहे, पहा इथे तुम्हाला -1 इथे 2 दिलेला आहे, त्यानंतर इथे 7 आणि इथे 4 दिलेला आहे। त्या पद्धतीचा वापर करा। पहा आपण याचा क्रॉस गुणाकार करू या दोन्हीचा, तर काय होणार इथे -1 गुणिला इथे 4। ठीक आहे, या दोन्हीची वजाबाकी इथे 7 गुणिला 2 इथे किती होणार 7 गुणिला 2, हे 7 आणि गुणिले हे 2 याची सुद्धा वजाबाकी गुणाकार केला आपण, ते वजा आणि प्लस काय होणार, दोन्ही चिन्हांचा गुणाकार वजा आणि 4 गुणिले 1 4। ठीक आहे, आता हे वजा जशाला तसे, आणि हे 7 दोन्ही 14, 7 गुणिले 4 14। आता इथे पहा इथे सुद्धा वजा चिन्ह सारखे आहे, म्हणून दोन्हीची काय होणार बेरीज होणार, 14 आणि 4 किती होणार इथे -18। ठीक आहे, इथे पहा 2 नंबरचं इथे आपल्याला काय दिलेला आहे 5 आणि इथे आहे 0, या दोन्हीचा काय होणार गुणाकार। पहा 5 गुणिले 0, ठीक आहे, मायनस हे 3 गुणिले ह्या दोन्हीचा गुणाकार 3 गुणिले वजा 7। ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये या वजा 7। ठीक आहे, आता पहा हे किती होणार 5 गुणिले 0 किती होतात, 5 गुणिले 0 मायनस, कारण हे मायनस प्लस मायनस आणि पाय येते, हा 3 आणि इथे मायनस आहे आणि हा मायनस किती होणार इथे सॉरी मायनस मायनस प्लस होणार, आणि हे 3 गुणिले 7 किती 7 त्रिक 21। ठीक आहे, आणि 0 प्लस 21 किती होणार आपल्या इथं 21। ठीक आहे, अशा प्रकारे आपला हे पण झाला। 3 नंबर पहा इथे काय दिलेलं आहे आपल्याला, इथे 7/3 आणि इथे 1/2 ह्या दोन्हीचा काय होणार, त्या दोन्हीचा होणार गुणाकार। ठीक आहे, पहा 7/3 गुणिला 1 मिनिट 7/3 गुणिला इथे 1/2। ठीक, 7/3 गुणिला 1/2 इथे पहा वजा किती 5/3 ह्या दोन्हीचा गुणाकार 5/3 गुणिला 3/2 3/2। ठीक, अशा प्रकारे काय केलं आपण, एक पहिली स्टेप लिहून घेतलेली आहे। गुणाकार करत असताना गुणाकार मग काय होतात की अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार होते। इथे पहा अंशाचा गुणाकार 7 गुणिले 1 किती 7, आणि 3 गुणिले 2 3 दोन्ही 6, ते मायनस जशाला तसे, हे 5 गुणिले 3 5 त्रिक 15, आणि हे 3 दोन्ही 6,
पहा इथे काय होणार आहे ते आपल्याला इथे 7/6 मायनस 15/6 असे दोन मिळालेले आहे. आता वजाबाकी म्हणजे पहा ते जे छेद आहे आपले हे छेद काय आहे समान आहे. मग छेद जशाला तसा राहत असतो आपला आणि वरती काय होते दोन्हीची वजाबाकी काय होणार आहे ते 7 - 15 आणि छेद जशाला तसा. ठीक आहे. आता 7तून चिन्ह वेगळे आहे आपल्याला वजाबाकी करावं लागेल. 7तून 15 जात नाही 15 म्हणून 7 गेली किती राहिली इथं -8 आणि हे 6 कारण मोठ्या संख्येचं चिन्ह. आता याला काय होतं पहा याला 2 नी भाग जातो. याला 42/6 याला 42/8 इथं -4/3. ठीक आहे. पहा अशा प्रकारे आपल्या इथं प्रश्न पहिला आणि दुसरा हे दोन्ही सुद्धा इथे झालेले आहेत. हा प्रश्न 3 काय दिलेला आहे ते प्रश्न 3 म्हणजे दोन समीकरण दिली तुम्हाला 3x - 4y बरोबर 10 आणि 4x + 3y बरोबर 5. काय सांगितलेलं आहे की खालील एकसमान समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. ठीक आहे. आता प्रश्न पहिल्यामध्ये काय पाहिलं होतं आपण की निश्चिताच्या किमती काढा. इथे काय क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. याच्यात काय काढावं लागेल आपल्याला d dy आणि dx. ठीक आहे. d dx आणि dy. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला किमती काढून x आणि y ची किंमत निघते. ते दोन्ही काय झाले आपले उकल झाले. ठीक आहे. पहा मग ते कसं काढायचं. आता इथे आपल्याला हे दोन समीकरण दिलेले आहे. याच्यातून आपल्याला पहिली d काढावं लागेल. d घेण्यासाठी पहा काय किमती घ्यावं लागेल हे 3 आणि हे 4. ठीक आहे. इथे काय हे -4 आणि हे 3. पहा लक्षात घ्या d काढण्यासाठी आपण कोणत्या किमती घेतलेल्या आहे ज्या x आणि y या चलाचा सहगुणक आहे या चलाचे ते आपण घेतलेले आहे की x च्या आहे हे 3 आणि 4 हे x चा चल आहे त्यासोबतचे सहगुणक आहे आणि -4 आणि 3 हे जे y चा सहगुणक आहे सॉरी y चलाचे हे सहगुणक आहे. ठीक आहे. पहा आता याच्या किमती काढायचं म्हटलं तर काय करावं लागेल आपल्याला या दोन्हीचा क्रॉस गुणाकार ते माहितीच आहे आपल्याला 3 × 3 किती येणार इथे पहा हा 3 × 3 मायनस. ठीक आहे. आता काय करावं लागेल या दोन्हीचा क्रॉस गुणाकार इथे -4 × 4. ठीक आहे. -4 × 4 हे किती होणार पहा हे 3 3 9. आता हे मायनस मायनस प्लस आणि हे 4 4 16 म्हणजे किती येणार इथे आपल्यापाशी आपल्यापाशी येणार इथे हे पाहिजे होते 16 आणि 6 1505 चला 1 आणि 1 2 म्हणजे 25. ठीक आहे. आणि म्हणून आपल्यापाशी d बरोबर किती आलेला आहे तो आलेला आहे 25. ठीक आहे. या ब्रॅकेट मध्ये घ्या. आता आपल्याला घ्यायचा आहे dx बरोबर आता dx घेताना पहा काय करायचं dx घेताना जो x सोबतचे सहगुणक आहे ते घ्यायचे नाही. dx म्हणजे जे x सोबतचे सहगुणक आहे ते घ्यायचे नाही. मग काय करायचं जे बाहेर दिलेले आपल्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडले संख्या आहे का 10 आणि 5 हे घ्यायचे 10 आणि 5 आणि y बरोबरचे सहगुणक म्हणजे -4 आणि 3 ह्या संख्या घ्यायच्या. ठीक आहे. पहा आता आपल्याला हे निश्चित भेटलेले आहे. आता याच्या किमती काढू आपण. याचा क्रॉस गुणाकार म्हणजे काय येणार 10 × 3 मायनस किती येणार -4 × 5. ठीक आहे. ते -4 × 5 पहा हे 10 3 30 आणि मायनस प्लस आणि हे 4 पंचे 20 म्हणजे किती आले आपली इथं आपले आहे इथं 20 + 30 किती होतील 50 आणि म्हणून म्हणू शकतो आपण dx बरोबर किती आहे आपल्यापाशी 50. dx काय आहे 50 आहे. ठीक आहे. आता आपल्याला d निघाला dx निघाला. आता आपल्याला dy काढायचं आहे. dy काढण्यासाठी असं घ्या dy काढायचं आहे. आता पहा इथे आपल्याला dx काढायचा होता म्हणून आपण x जो चल आहे त्याच्यासोबत जे सहगुणक आहे ते घेतले नव्हते. आपण y चे सहगुणक घेतले. आता आपल्याला इथे dy काढायचा आहे त्याच्यामुळे dy सोबत जे सहगुणक आहे ते घ्यायचे नाही. जे x चलासोबत जे सहगुणक आहे ते घ्यायचे. मग काय x चलासोबत इथे 3 आहे आणि इथे 4 आहे. आता मग इथे काय येणार तर जसे आपण इथे सुरुवातीला उजव्या साईडची संख्या जे 10 आणि 5 हे घेतले होते तसंच ते 10 आणि 5 इथे y च्या ठिकाणी घ्या 10 आणि हे 5. ठीक आहे. चला अशा प्रकारे आपल्याला हे निश्चय भेटलेला आहे. याच्या किमती काढा. आता पहा 3 × 5
3 गुणिले 5 क्रॉस गुणाकार मायनस हे काय होणार 10 गुणिले 4 हे 10 गुणिले 4 ठीक आहे. याचा आता गुणाकार करा. 5 त्रिक किती होणार 5 त्रिक 15 मायनस हे किती होणार 10 क्यूब 40. आता इथे चिन्ह वेगवेगळे आहे. 15 तून 40 जात नाही 40 म्हणून 15 मायनस करा 40 म्हणून 15 केली इथे किती राहणार 25 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस वजा ठीक आहे. आणि म्हणून आपण म्हणू शकतो इथे आणि म्हणून dy बरोबर -25 ठीक आहे. आपण इथे असे लिहू शकतो की dy बरोबर -25 का. आता आपल्याला इथे काय निघालेलं आहे आपल्याला d निघाला dy निघाला आणि dx निघाला. लिहून घ्या इथे d बरोबर किती आपल्यापाशी d बरोबर आहे 25 dx बरोबर किती आहे dx बरोबर आहे आपल्यापाशी 50 आणि dy बरोबर किती आपल्यापाशी -25. हे अशा प्रकारे आपल्याला काय निघाल्या या क्रॅमरच्या किमती निघालेल्या आहेत. आता आपल्याला काय करायची किंमत काढायची आहे. x ची किंमत काढण्यासाठी आपल्याला इथे dx/d हे सूत्र आहे. आपल्यापाशी dx काय आहे dx आहे 50 ठीक आहे आणि d काय आहे 25. मग इथे पहा 25 ने भाग केला 25 × 25 25 दोन्ही 50 म्हणून x बरोबर किती निघाला आपला 2. आता y ची किंमत काढायची म्हटलं तर इथे सूत्र काय आहे dy बरोबर d ठीक आहे. dy किती आपल्यापाशी -25 आणि d किती आहे 25. 25 ने 25 ला भाग दिला तर किती राहणार इथे -1 ठीक आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की म्हणून x, y बरोबर x किती आपल्यापाशी x आहे 2 आणि y आहे -1. ह्या एक सामायिक म्हणजे या समीकरणाच्या उकली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपला हा इथे प्रश्न नंबर 1 प्रश्न तिसऱ्यातला प्रश्न 1 संपलेला. प्रश्न दुसऱ्यात काय समीकरण दिलेलं आहे आपल्याला 4x + 3y - 4 बरोबर 0 आणि 6x बरोबर 8 - 5y ठीक आहे. याला आपण हे समीकरण दिलेलं आहे याला आपण व्यवस्थित समीकरणाच्या रूपात लिहू. हे काय होणार आपलं हे होणार 4x हे प्लस 3y आणि हे 4 पलीकडे गेले काय होणार आहे मायनस आहे तर प्लस होणार. हे समीकरण नंबर आपल्याला 1 मिळालं. हे पहा 6x हे -5 इकडे आले काय होणार 5y आणि बरोबर हे 8 इथे जशाला तसे. अशा प्रकारे आपल्याला समीकरण 1 आणि 2 मिळणार ठीक आहे. आता इथे आपण समीकरण 1 आणि 2 मिळाले. आपल्याला इथं d ची किंमत काढू. आपण d ची किंमत काढत असताना पहा काय आहे इथे काय होणार हा 4 आणि या 6 ठीक आहे. हा 4 आणि हे 6 इथे पहा हे y चे सहगुणक 3 आणि 5 ठीक आहे. d पहा लक्षात घ्या d काढत असताना आपल्याला x आणि y ह्या दोन्ही सोबत जे सहगुणक आहेत ते इथे घ्यायचे आहे ठीक आहे. आणि dx काढताना जे x सोबतचे सहगुणक आहेत ते घ्यायचे नाही y सोबतचे सहगुणक घ्यायचे आणि जे डाव्या साईडला आपली जी संख्या आहे ती y च्या ठिकाणी घ्यायची ठीक आहे. त्यानंतर dy काढत असताना की y सोबतचे सहगुणक घ्यायचे नाही x सोबतच्या चलाचे सहगुणक घ्यायचे आणि बाहेर उजव्या साईडला जी संख्या आहे आपली ठीक आहे समीकरणाच्या बरोबरच्या बाहेर जी उजव्या साईडला संख्या आहे ती घ्यायची. आता d काढायचं आपल्याला तिथे x आणि y चे सहगुणक घेतले त्या दोन्हीचा क्रॉस गुणाकार काय होणार हे 4 गुणिले 5 ठीक आहे मायनस ह्या दोन्हीचा क्रॉस गुणाकार 3 गुणिले 6. आता 5 गुणिले 4 किती 5 चूक 20 मायनस 6 त्रिक 18 म्हणजे 20 मधून 18 गेले इथे किती मिळाले आपल्याला 2 ठीक आहे. आपण म्हणू शकतो की d बरोबर किती 2. आता इथे dx पहा dx बरोबर ठीक आहे. आता dx जर काढायचं म्हटलं तर x बरोबरचे सहगुणक घ्यायचे नाही बा. हे जे आपले दोन समीकरण आहे या x बरोबरचे नाही घ्यायचे. आपल्याला काय घ्यायची तर हे बाहेरची घ्यायची म्हणजे काय येणार इथे 4 आणि 8 ठीक आहे. आणि या ठिकाणी y चे 3 आणि 5 हे सहगुणक घ्यायचे ठीक आहे. आता पहा इथे याचा क्रॉस गुणाकार
4 गुणिले 5 मायनस इथे पहा याचा क्रॉस गुणाकार 3 गुणिले 8. ठीक आहे. आता इथे किती होणार गुणाकार 5 चूक 20 मायनस 8 त्रिक 24 सॉरी 8 त्रिक 24. ठीक आहे. आता 20 मधनं 24 जात नाही, 24 मधनं 20 गेले तर इथे काय राहणार 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. ठीक आहे. म्हणजे dx बरोबर काय मिळालं आपल्याला -4. पहा आता हे dy बरोबर dy साठी पहा आपल्याला dy चे जे सहगुणक आहे ते घ्यायचे नाही, आपल्याला काय घ्यायचे x चे सहगुणक. मग x चे सहगुणक काय आहे 4 6 आणि बाहेर संख्या पहा किती आहे 4 आणि 8. ठीक आहे. आता पहा आपल्याला ही संख्या मिळालेली आहे, याचा क्रॉस गुणाकार 4 गुणिले 8 आणि मायनस 4 गुणिले 6. पहा आता हे किती होते 8 दुनी 16 16 दोन्ही 32 म्हणजे 8 चूक किती 32 मायनस हे किती होतील 7 दुनी 12 12 दोन्ही 24 म्हणजे 6 चूक 24 मायनस. ठीक आहे. सॉरी 12 लिहिलेले 6 चूक 24 बरोबर. आता 32 मधनं 24 गेले किती राहतील आपल्याकडे 8. किती राहतील 18 12तून 4 गेले 8 म्हणजे किती राहतील आपल्यापाशी 8. 32 मधनं 24 गेले 8. अशा प्रकारे आपल्याला d dx आणि dy या तिन्ही किमती मिळालेल्या आहे. ही आहे d. ठीक आहे. ही आहे आपली dx आणि ही आहे dy. चला मग आता याला क्रॅमर्स पद्धतीने सोडवू आपण. इथे लिहा ठीक आहे. इथे लिहू आपण क्रॅमरच्या पद्धतीने सोडायचं आहे. क्रॅमर पद्धतीने सोडायचं म्हटलं तर आपल्याला काय पाहिजे इथे पाहिजे d किती आपला 2. ठीक आहे. त्यानंतर पाहिजे आपल्याला dx किती आहे dx आहे -4 आणि dy किती आहे dy आहे आपल्यापाशी 8. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्या किमती निघालेल्या आहेत. आता पहा x ची किंमत काढायचं म्हटलं तर सूत्र काय आपल्यापाशी dx अपॉन d. dx काय आहे मग आपल्यापाशी dx आहे -4 आणि d आहे 2. ठीक आहे. आता 2 नी 4 ला भाग दिला तर किती होणार -2. ठीक आहे. आता इथे y बरोबर पहा इथे आपल्याला dy अपॉन d. dy किती आहे आपल्यापाशी 8 आहे आणि d किती आहे d आहे 2. मग त्या 2 नी 8 ला भाग दिला 2 1 2 2 8 म्हणजे 4 आणि म्हणून आपल्यापाशी पहा इथे आणि म्हणून x, y ह्या ज्या किमती निघालेल्या आहे ह्या किती येतात -2 आणि 4. ठीक आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की म्हणून x - 2 ह्या समीकरणाच्या उकली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपला इथं प्रश्न नंबर 2 सुद्धा संपलेला आहे. पहा आता प्रश्न 3 काय म्हणते आपल्याला. प्रश्न 3 दिलेला प्रश्न 3 समीकरण पहा x + 2y बरोबर -1 आणि 2x - 3y बरोबर 12 हे दोन समीकरण दिलेले आहे. हे समीकरण आपल्याला क्रॅमर्स पद्धतीने सोडवायचे आहे. आता क्रॅमर्स पद्धतीने सोडत असताना पहा त्याला आपण लिहून घेऊ. जसं हे दिलेलं आहे जसं आपल्याला इथे दिलं होतं तसं काही नाही, आपल्याला सरळ समीकरण दिलेलं आहे. हे समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 अशा प्रकारे समीकरण हे दोन आहेत. पहा आपल्याला काय करायचं आहे पहिले d काढायचा आहे. d काढण्यासाठी आपण काय करतो x चा सहगुणक इथे काय आहे 1 आणि इथे काय आहे 2. इथे काय आहे 2 y चा आणि इथे -3. ठीक आहे. हे आपल्याला सहगुणक मिळाले आहे. आता सहगुणक मिळाला आपण काय करू त्या दोन्हीचा क्रॉस गुणाकार 1 गुणिले -3 हा 1 गुणिला इथे किती येणार -3 आणि इथे मायनस. ठीक आहे. हे 2 गुणिले 2 म्हणजे हे 2 गुणिला 2. आता पहा इथे काय होणार हा -1 आणि -3 दोन्हीचा गुणाकार प्लस आणि मायनस किती होणार मायनस आणि इथे हे -2 गुणिले 2 4 आणि हे मायनस
त्यांची बेरीज होते मायनस जशा तसा 3 आणि 4 7. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हा डी मिळालेला आहे -7. आता आपण इथे dx काढू. dx काढण्यासाठी पहा आपण काय करतो, x सोबतचे सहगुणक घेत नाही, आपण बाहेरचे सहगुणक घेतो. म्हणजे इथे -1 आहे आणि इथे 12 आणि इथे y चे सहगुणक 2 आणि -3. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ते सहगुणक घेतो. पहा या दोन्हीचा क्रॉस गुणाकार इथे आहे -1 गुणिला इथे आहे -3 आणि हे मायनस हे किती 2 गुणिला हे 12. आता पहा हे मायनस मायनस काय प्लस आणि 3 गुणिले 1 3 हे मायनस हे 12 दोन्ही 24. 24 मधून 3 गेले इथे किती राहणार 21. ठीक आहे. आपण म्हणू शकतो की dx बरोबर आपल्याला किती मिळालेला आहे 21. आता पहा हे dy किती आहे आपल्यापाशी जे y सोबतचे सहगुणक आहेत ते घ्यायचे नाही आपल्याला, x सोबतचे सहगुणक घ्या. x सोबत काय आहे ते 1 आणि इथे आहे 2. आता y च्या ठिकाणी हे बाहेरचे घ्या म्हणजे -1 आणि हे 12. पहा की या दोन्हीचा क्रॉस गुणाकार काय होणार इथे 1 गुणिला 12 मायनस इथे काय होणार हा -1 गुणिला हा 2. ठीक आहे. हे 2 -1 गुणिला 2. आता याचा गुणाकार 1 गुणिले 12 12 हे मायनस मायनस प्लस आणि 2 गुणिले 1 2 आणि 12 आणि 2 किती होतील आपल्यापाशी 14. अशा प्रकारे आपल्याला काय भेटलेलं आहे dy मिळाला. आता dy मिळाला आपल्याला काय करायचं आहे ते क्रॅमर्स पद्धतीने जसे ह्या पद्धतीने काढलेलं आहे तसंच आपल्याला ते काढावं लागेल. पहा क्रेमरच्या पद्धतीने काढण्यासाठी आपल्याला x चं सूत्र आहे. x चं काय सूत्र आहे पहिले लिहून घ्या. पहिले d काय आहे d आहे आपल्यापाशी -7. ठीक आहे. त्यानंतर dx पहा काय आहे dx आहे 21 आणि त्यानंतर dy किती आपल्यापाशी 14. ठीक आहे. अशा प्रकारे पहिले dx आणि dy हे लिहून घ्या. आता पहा x ची किंमत काढण्यासाठी आपल्याला सूत्र आहे x बरोबर dx अपॉन d. dx काय आपल्यापाशी dx आहे 21 आणि d किती आहे d आहे -7. आता 7 ने 21 ला भाग दिला तर किती 7 × 21 पण मायनस असल्यामुळे -3. ठीक आहे. आता y बरोबर पहा इथे काय होणार dy अपॉन d. dy किती आपल्यापाशी dy आहे 14 आणि हे आहे d किती आहे -7. ठीक आहे. आता 7 ने 14 ला भाग दिला 7 × 7 7 दोन्ही 14 मायनस असल्यामुळे -2 आणि म्हणून आपण म्हणू शकतो की x, y बरोबर x किती आहे -3 आणि y किती आहे -2. ठीक आहे. हे काय आपल्या ह्या समीकरणाच्या काय आहे उकली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्या इथं प्रश्न तिसऱ्यामधले तिसरं गणित सुद्धा झालेलं आहे. 3 मध्ये काय होतं की आपल्याला एक किंमत दिली होती त्यातनी 3 वजा 24 असं होतं. ठीक आहे. तर या ठिकाणी 24 मधनं 3 गेली तर -21 पाहिजे आपल्याला. तर या ठिकाणी मी फक्त 21 लिहिलेलं आहे आणि आपल्याला तिथे x ची किंमत जी निघालेली आहे ती काय आहे x ची किंमत -21 छेद -7 अशी आहे. ठीक आहे. अशा वेळेस मी काय केलं फक्त इथं 3 किती -3 घेतलेलं आहे कारण मी इथे 21 दिल्यामुळे. तर इथं मायनस आल्यावर काय होणार मायनस मायनस कट होणार आणि x बरोबर तुम्हाला 3 मिळणार. फक्त चिन्हांचा हे झालेला आहे तिथं फरक. तर तिथे 3 च्या जागी -3 च्या जागी 3 येतील. ठीक आहे. आता प्रश्न 4 पाहू आपण. प्रश्न 4 पहा काय दिलेले आहे 6x - 3y बरोबर -12 8x - 3y बरोबर -2. ठीक आहे. आता हे निश्चय जर सोडवायचं असेल आपल्याला तर काय करावं लागते पहिले d ची किंमत घ्यावी लागते है ना. तर d पहा d काढण्यासाठी आपण निश्चय तयार करू. d काढण्यासाठी पहा आपण काय करतो ते चलासोबत जे सहगुणक आहे चलासोबत काय येते x सोबत आहे 6 आणि 8. इथे y सोबत काय आहे -4 आणि -3. ठीक आहे. आता याला सोडवायचं म्हटलं तर काय करतो आपण क्रॉस गुणाकार. ठीक आहे. क्रॉस गुणाकार करण्यासाठी 6 गुणिले -3 आणि 4 गुणिले
-4 गुणिले 8. ठीक आहे, पहा इथे काय होणार 6 गुणिले -3 वजा इथे काय -4 गुणिले 8. ठीक आहे, पहा आता गुणाकार काय होणार ते प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस साइन 3 18 आणि इथे प्लस मायनस 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 प्लस आणि हे किती होतील 8 दोन्ही 16 16 दोन्ही 32 म्हणजे 8 चौक किती 32. आता इथे पहा 18 तून 32 जातात का नाही, आपल्याला 32 म्हणून 18 काढायचे. 32 म्हणून 18 गेले किती राहतील इथं इथं 12 तून 8 गेले 4 इथला हातच्या इथं आला इथे किती राहणार 3 मधनं 2 गेले 1 म्हणजे 14 किती होती इथं 14. बरोबर आहे ना. हां ठीक आहे, म्हणजे इथं आपल्याला डी बरोबर काय मिळालेलं आहे डी बरोबर आहे आपला इथे 14. आता आपण इथे dx काढू. dx पहा dx काढण्यासाठी आपण काय घेतो की ज्या x काढायचं आहे ते x सोबतचे जे सहगुणक आहे ते घेत नाही, आपण काय घेतो y सोबतचे सहगुणक घेतो आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे उजव्या साईडला जे सहगुणक आहे ते घेतो. काय आता इथे काय सहगुणक घेतील x च्या ठिकाणी -12 आणि -2 आणि y चे सहगुणक जशाला तसे y चे सहगुणक -4 आणि -3. आता याचा आपल्याला क्रॉस गुणाकार करायचा आहे. क्रॉस गुणाकार करा पहा -12 आणि -3 हे -12 गुणिले -3 आणि -4 गुणिले -2. पहा इथे काय होणार आहे मायनस मायनस प्लस आणि 12 36 आणि इथे काय होणार हा मायनस मायनस प्लस आणि डबल हा मायनस प्लस मायनस म्हणजे 4 दोन्ही 8. ठीक आहे, आता 36 मधनं 8 गेले किती राहतील आपल्यापाशी 24 24 ना 28 हां सॉरी आपल्यापाशी किती राहतील 28. ठीक आहे, अशा प्रकारे आपण dx सुद्धा काढलेला आहे. आता पहा इथे dy काढू आपण. dy काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल dy काढण्यासाठी आपण जे y सोबतचे सहगुणक आहेत ते घ्यायचे नाही, आपल्याला x सोबतचे सहगुणक पाहिजे. x सोबत काय पाहिजे x सोबत जे आहे पहिले सुरुवातीला काय घ्या हे पलीकडे उजव्या साईडचे सहगुणक घ्या -12 आणि -2. आता इथे तुम्ही इथे सॉरी एक मिनिट y या ठिकाणी आपल्याला x सोबतचे सहगुणक पाहिजे 8 6 आणि 8 आणि इथे पहा -12 आणि -2. ठीक आहे, आता याचा क्रॉस गुणाकार करा. इथे काय क्रॉस गुणाकार 6 गुणिले -2 मायनस इथे -12 गुणिले 8. ठीक आहे, पहा हे गुणाकार किती साइन दोन्ही 12 प्लस मायनस 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 प्लस 12 8 96. ठीक आहे, 8 दोन्ही 16 16 6 चल 1 8 1 8 आणि 9 96. ठीक आहे, 96 मधनं 12 गेले किती राहतील आपल्यापाशी ते 84. बरोबर ना इथे आपल्याला 84. अशा प्रकारे आपल्याला इथं dx आणि dy ह्या तिन्ही किमती मिळालेल्या आहे. आपल्याला काय करायचं आता क्रॅमर्स पद्धतीने याच्या x आणि y च्या किमती काढायच्या आहेत. मग क्रेमरच्या पद्धतीने सोडायचं म्हटलं तर काय पाहिजे आपल्याला d ची किंमत लिहून घ्या. d किती आपल्यापाशी d आहे 14. dx किती आहे dx आहे 28. dx आहे 28 आणि dy किती आहे dy आहे 84. आता x ची किंमत काढायचं म्हटलं तर सूत्र काय आपल्यापाशी dx अपॉन d. dx किती आहे 28 आणि किती आहे 84 d सॉरी 14 आहे हा हे आहे 14. आता 14 ला 28 ला 14 भाग जाते 14 1 14 14 दोन्ही 28 म्हणजे आपल्याला x बरोबर किती आले इथं 2. आता पाहिजे y बरोबर काय येणार ते dy अपॉन d. dy किती आहे
डी आहे 84 आणि हे किती 14. 84 ला 14 ने भाग जातो का? किती येईल? 14 सक 84 बरोबर आहे का? म्हणजे 14 सक 84 म्हणून y बरोबर किती 6. ठीक आहे. हा म्हणून आपल्याला इथं उकली निघल्या म्हणून आपण इथं येथे लिहू की x, y बरोबर 2 आणि y किती आहे 6. ह्या काय आहे समीकरणाच्या उकली. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्या इथं प्रश्न नंबर 4 संपलेला आहे. लगेच प्रश्न 5 पाहू आपण. प्रश्न 5 मध्ये पहा समीकरण दिलेलं आहे तुम्हाला x च्या जागी m आणि n दिलेला आहे. जे इथं चल आहे याच्या आधीच्या समीकरणात आपल्याला काय होते तिथे चल x आणि y होते. इथे तुम्हाला काय दिलेलं आहे m आणि n. ठीक आहे. अशा वेळेस पण आपल्याला d ची किंमत काढायचं म्हटलं तर काय करावं लागेल? d काढायचं म्हटलं तर आपल्याला m आणि n चे सहगुणक m चे सहगुणक काय आहे 4 आणि 3, n चे काय आहे 6 आणि 2. जर क्रॉस गुणाकार पहा 4 गुणिले 2 वजा 6 गुणिले 3. ठीक आहे. 4 दोन्ही 8 मायनस sin 3 18 sin 3 18. ठीक आहे. चुकीचं नका सांगू. sin 3 18. आता काय होणार येते 8 म्हणलं तर 18 मायनस होणार नाही. चिन्ह वेगवेगळे आहे. आपल्याला काय करावं लागेल 18 म्हणलं 8 मायनस तर किती होणार येते मायनस 10. ठीक आहे. म्हणून डी बरोबर किती आपल्यापाशी मायनस 10. आता डी x च्या जागी आपल्याला डी काय करावं लागेल m. ठीक आहे. नाही डी x च घेऊ आपण. पाहायचे आता आपल्याला किती काढायचं आहे डी एम बरोबर काय दिलेलं आहे. आता आपण काय करतो ते एम म्हटलं तर एम बरोबरचं सहगुणक घेत नाही. इथे पहा आपण 54 आणि 28 त्याच्यानंतर इकडे किती दिलेलं आहे एन बरोबर 6 आणि 2. ठीक आहे. आता याचा गुणाकार पहा हे किती 54 गुणिला 2 मायनस 6 गुणिला 28. पहा बरं गुणाकार करायचा किती होते 4 दोन्ही 8 आणि 5 दोन्ही 10 108 मायनस हे किती 8 सकम 48 8 आले 4. ठीक आहे. आणि साइन दोन्ही 12 12 आणि 4 16 म्हणजे 168. आता 168 म्हणून 108 गेले किती राहिले आपल्यापाशी इथे किती राहिले आपल्यापाशी मायनस 60. अशा प्रकारे आपल्याला इथं डी एम ची किंमत मिळाली. आता आपण डी एन पाहू. डी एन साठी आपल्याला काय करावं लागेल पहिले डी एन साठी आपण एन चे सहगुणक घेत नाही. आपल्याला एम चे सहगुणक घ्यावं लागेल. म्हणजे इथे काय राहणार आपले 4 आणि 3 आणि बाकी यांच्या जागी 54 आणि 28. ठीक आहे. आता बघा इथे काय होणार 4 गुणिले 28 हा क्रॉस गुणाकार मायनस इकडे पहा 54 गुणिला 3 हा क्रॉस गुणाकार. पहा आता 28 गुणिले 4 इथे येतील 8 चूक 32 2 हातचे 3 4 दोन्ही 8 8 आणि 3 11 मायनस हे पहा हे 4 त्रिक 12 12 2 हातच्याला 1 5 त्रिक 15 15 आणि 16. आता 162 म्हणून 112 गेले किती राहतील आपल्यापाशी हे 0 इथे 5. ठीक आहे. आणि मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे आपल्याला मायनस 50 मिळाले. ठीक आहे. म्हणजे डी एन बरोबर किती मिळाले आपल्याला मायनस 50. आता आपण काय करूया क्रॅमर्स रूल्सच्या पद्धतीने सोडू. ठीक आहे. क्रेमरच्या पद्धतीने क्रेमर्सची पद्धत काय म्हणते आपल्याला की जे किमती आहे ती किमती लिहून घ्या पहिले. डी किती आपला -10
DM किती आहे आपल्यापाशी? DM आहे -60 आणि DM किती आहे? -50. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, जे किमती निघाल्या त्या लिहून घेतल्या. आता आपल्याला m ची जर किंमत काढायची आहे तर आपल्याला सूत्र आहे dm/d. dm किती आहे? dm आहे -60 छेद d किती आहे? -10. आता 10 नी 60 ला भाग दिला तर किती होईल? 6. म्हणजे हे किती येणार? मायनस मायनस कट होऊन फक्त 6. आणि n बरोबर किती आपल्याशी? dn/d. dn किती आहे? -50 आणि d किती आहे? -10. आता 10 ने 50 ला भाग दिला 5 आणि मायनस मायनस कट. म्हणून आपण म्हणू शकतो, म्हणून m, n बरोबर m ची किंमत किती आहे? 6,5. ह्या काय आहे? ह्या समीकरणाच्या उकली किंवा मग उकल आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपला इथं प्रश्न नंबर 5 सुद्धा झालेला. शेवटचा प्रश्न राहिलेला आहे. प्रश्न काय? 2x + 3y बरोबर 2 आणि x - y/2 बरोबर 1/2. ठीक आहे. हे जे समीकरण आहे, हे समीकरण कसं आहे? अपूर्णांकात आहे. याला आपल्याला कसं करायचं आहे? पूर्णांकात करायचं आहे. पूर्णांकात करण्यासाठी याचा छेद पहा. छेद काय आहे ते? हा 2, इथे 2 आहे. छेद सारखा आहे. आपण काय करू? पूर्ण समीकरणाला 2 ने गुणू. ठीक आहे. समीकरणाला 2 ने गुणल्यावर काय येते? काय होणार? 2 गुणिले x मायनस, ठीक आहे, 2 गुणिले y/2 बरोबर 2 गुणिले 1/2. ठीक आहे. आता हे काय होणार? 2x, 2 गुणिले x काय होणार? 2x. आता हे दोन कटले, इथे काय झालं? मायनस हा y जशाला तसा बरोबर. हा 2 कटला, इथे राहिला फक्त 1. म्हणजे आपलं समीकरण काय तयार झालं इथं? 2x - y बरोबर 1. ठीक आहे. हे एक समीकरण आपलं तयार झालेलं आहे. आपण याला काय म्हणू? हे समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 काय आपल्यापाशी? 2x + 3y बरोबर हे 2. ठीक आहे. समीकरण नंबर 2. अशा प्रकारे आपल्याला 2 समीकरण भेटले. याचे आपण आता dx आणि dy या किमती काढू. ठीक आहे. पहा, d काढायचं म्हटलं काय करावं लागेल आपल्याला? x आणि y चे सहगुणक. x चे सहगुणक काय? 2 आणि 2. y चे इथं -1 आणि 3. आता या दोन्हीचा क्रॉस गुणाकार करा. 2 गुणिले 3 हे 2 गुणिले 3 मायनस त्याचा क्रॉस गुणाकार -1 गुणिला 2. ठीक आहे. हे किती होणार? 3 दोन्ही 6. हे मायनस मायनस प्लस आणि 2 1 2. 6 आणि 2 8. आपल्याला d बरोबर किती मिळालेलं आहे? 8 मिळाला. ठीक आहे. आता आपण काय करू? dx काढण्यासाठी पहा, x चे सहगुणक आपण घेत नाही. आपल्याला y चे सहगुणक घ्यायचे, परंतु x च्या ठिकाणी काय करायचं? आपण जो बाहेर आपला इथे 1 आहे, जो बाहेर जो संख्या दिलेली आहे ती घ्या. इथे काय? 1 आणि 2 आणि y च्या ठिकाणी -1 आणि 3. ठीक आहे. आता पहा इथे याचा क्रॉस गुणाकार 1 गुणिले 3 मायनस 1 गुणिले किती? 2. ठीक आहे. हा काय होणार याचा क्रॉस गुणाकार? पहा, 3 गुणिले 1 3 मायनस मायनस प्लस आणि 2 1 2. हे किती होणार? 5. 3 आणि 2 किती होते? 5 होते. आता dx पहा, dy पहा. dy बरोबर काय राहणार आपल्याला? इथे y चे सहगुणक घ्यायचे नाही आपल्याला, x चे सहगुणक घ्यायला लागेल. x चे काय आहे? 2 आणि 2 आणि इथे काय? 1 आणि 2 बाहेरचे संख्या. आता दोन्हीचा गुणाकार 2 गुणिले 2 मायनस 1 गुणिला 2. हे किती? 4 मायनस 2. 4 मधून 2 गेले की किती राहतात? 2. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं dx आणि dy या सगळ्यांच्या किमती मिळालेल्या आहेत. आता आपण काय करूयाचं? क्रेमरच्या पद्धतीने
एक्स आणि वायच्या किमती काढू म्हणून लिहा म्हणून क्रेमरच्या पद्धतीने काय होणार क्रेमरची पद्धत काय म्हणते इथे डी बरोबर काय आपलं डी बरोबर आहे 8 ठीक आहे डी एक्स काय आहे डी एक्स आहे 5 आणि डी वाय 2 अशा प्रकारे आपल्याला किमती मिळालेल्या आहे आता पहा आपल्याला x ची किंमत काढायची x ची किंमत काढण्यासाठी dx अपॉन d dx काय आपल्याला dx आहे 5 आणि d आहे 8 ठीक आहे म्हणजे आपल्याला x ची किंमत भेटलेली आहे 5/8 आणि y ची किंमत आपल्याला dy dy किती आहे 2 आणि हे किती आहे 8 हा याला दोन्ही भाग केला आपण 2/8 म्हणजे इथे भेटणार आपल्याला 1/4 आणि म्हणून इथे आपलं उत्तर आहे x, y बरोबर x किती आहे 5/8 आणि y आहे 1/4 ह्या काय आपल्या उकली आहेत ह्या समीकरणाच्या उकली आहे त्यामुळे उकल आहे ठीक आहे अशा प्रकारे आपल्या इथं सराव संच 1.3 हा पूर्ण झालेला आहे आज आपण इयत्ता 10वी या गणित भाग 1 यामधील दोन चलातील रेषीय समीकरणे यावरील सराव संच 1.3 यावर चर्चा केली त्यामधील प्रश्न पहिला प्रश्न दुसरा आणि प्रश्न 3 मधील 6 गणित असे टोटल पूर्ण सर्व गणित पाहिलेली आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला बाकी सराव संचावर व्हिडिओ पाहिजे असतील तर त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते सराव संच पाहू शकता आणि जे नवीन विद्यार्थी आपले व्हिडिओ पाहत असतील आणि त्यांनी आपल्या चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा साईडचं बेल आयकॉन दाबा म्हणजे आपण जे काही नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकू त्याची सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लगेचच आपण भेटू एका नवीन सराव संचामध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद